हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन आवर चॅनल ज्याचं नाव आहे एज्युकेशन विथ प्रतिमा मॅडम. ओके, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की हाऊ द स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, कशा पद्धतीचं असते हे स्ट्रक्चर हे बघितलेलं होतं. आणि त्यातच आपण असं म्हटलं होतं की प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन. असं म्हणतो, याचा अर्थ काय, तर सबस्टन्सेस आत आणि बाहेर करू शकतात, म्हणजे ट्रॅव्हल करू शकतात. तर पुढं तुम्हाला इथे एक क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. काय क्वेश्चन विचारला आहे बघा, तर हाऊ ड सबस्टन्सेस ट्रॅव्हल इन द सेल, असं त्या ठिकाणी म्हटलं. कशा पद्धतीने सबस्टन्सेस सेलमध्ये ट्रॅव्हल करतात. आता हे करत असताना काही वेळेला त्यांना एनर्जी कन्झ्युम करावी लागते, तर काही वेळेला एनर्जी कन्झ्युम करावी लागत नाही. आणि मग त्यानुसार तुम्हाला काही कन्सेप्ट सांगितले आहेत, ज्याच्यामध्ये पहिली सांगितले एंडोसायटोसिस. आता एंडोसायटोसिस म्हणजे काय म्हटलेलं आहे बघा. सो टू गल्फ ऑर एनगल्फ फूड अँड अदर सबस्टन्सेस फ्रॉम द आउटर एन्व्हायरमेंट. बाहेरच्या वातावरणामध्ये ते काय झालेले असणार आहेत, एन्व्हायरमेंटमध्ये कवर झालेले असणार आहेत, बाहेरून कवर झालेत म्हणजे आत आलेत, म्हणून त्याला म्हटलेलं आहे काय त्या ठिकाणी एंडोसायटोसिस. म्हणजेच आतमध्ये आले, सेलच्या आतमध्ये येताना त्यांना एनर्जी कन्झ्युम करावी लागते, सहजासहजी ते येऊ शकत नाहीत, आणि म्हणून त्यांना म्हटलेलं आहे एंडोसायटोसिस. त्याच पद्धतीनं एक्झोसायटोसिस, एक्झो शब्दातच आहे बाहेर जाणार, टू एक्स्ट्रीट वेस्ट मटेरियल. सेलमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात त्या होत असताना बरंचसं वेस्ट मटेरियल तयार होते, आणि हे तयार झालेलं मटेरियल सेलच्या बाहेर आउट ऑफ द सेल टाकलं जातं, म्हणजेच एक्सरेज केलं जातं. त्या प्रोसेसला म्हटलं जातं एक्झोसायटोसिस. आणि या दोन्ही प्रोसेसमध्ये आपल्याला एनर्जी कन्झ्युम करावी लागते. आता एनर्जी कन्झ्युम करावी लागत नाही, तो कन्सेप्ट म्हणजेच त्याला काय म्हटलेलं बघा, डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस. आता डिफ्युजन कशाला म्हटलेलं आहे, तर तुम्हाला डेफिनेशन दिले, एंट्री ऑर एक्झिट ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स. बघा, एंट्री ऑर एक्झिट म्हणजे आत येतील किंवा बाहेर जातील, दोन्ही असेल, पण ते पार्टिकल्स, ते मॉलिक्युल्स लहान असतात. कोणते, फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन असेल किंवा कार्बन डायऑक्साईड O2 CO2, हे काय होतात, आत येतील किंवा बाहेर जातील. या प्रोसेसला काय म्हटलं जातं त्या ठिकाणी, डिफ्युजन असं म्हणतात. मग ऑस्मॉसिसमध्ये काय आहे वेगळं, तर जरा अतिशय महत्त्वाची डेफिनेशन आहे, कारण या कन्सेप्टवरती खूप मोठा कन्सेप्ट मला पुढं अभ्यासायचा आहे. The traveling of water from a part with more water to part with less water. अर्थ कळते का बघा. तर खाली एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, मनुके पाण्यामध्ये भिजत घालायला सांगितलेले आहेत. आलं लक्षात. आता मनुके जे आहेत ते वाळलेले आहेत, पाण्यात घातल्यानंतर काय होतात, तो फुगतात. याचाच अर्थ काय होतो या ठिकाणी, मनुक्याच्या आत पाणी कमी होतं आणि वाटेत भिजत जर घातला तर बाहेर पाणी जास्त आहेत. म्हणजे हे वॉटर मॉलिक्युल्स बाहेरून आत म्हणजे जास्त, मोर वॉटर टू द लेस वॉटर, अशा पद्धतीनं तो प्रवास ट्रॅव्हल करते. कसा ट्रॅव्हल केला, कुठून ट्रॅव्हल केला, तर मनुक्याचं वरचं जे आवरण आहे, ज्याला आपण काय म्हणतो, सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन. ओके, ह्या प्रोसेसलाच काय म्हटलेलं आहे, ऑस्मॉसिस. डेफिनेशन नीट लक्षात घ्या. ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम हायर किंवा मोर वॉटर टू द लेस, म्हणजे बाहेरून पाणी आत आलेलं आहे या ठिकाणी, म्हणून या प्रोसेसला काय म्हणायचं आहे, ऑस्मॉसिस असं म्हटलेलं आहे. आता हे ऑस्मॉसिस होत असताना त्या ठिकाणी काय होतात, तर सोल्युशन कोणत्या प्रकारचं आहे ते महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावरती तुम्हाला काय सांगितलं जातं, 3 पॉसिबिलिटीज असू शकतात. तुम्हाला खाली डायग्राम दिलेली आहे बघा, काय ते 10.4ची, म्हणजेच कुठली, ऑस्मॉसिस इन प्लांट सेल आणि ऑस्मॉसिस इन ॲनिमल सेल. या तिन्ही डायग्राममध्ये जर बघितलात तुम्ही, म्हणजे प्लांट सेल असू दे किंवा ॲनिमल सेल, बऱ्यापैकी फक्त सेलचं स्ट्रक्चरचाच फरक आहे, बाकी प्रोसेस सेमच असणार आहे. तर इथं म्हटलेलं आहे बघा, 3 प्रकारचे सांगितले, त्याला काय म्हणतात, हायपरटॉनिक, आयसोटॉनिक आणि हायपोटॉनिक असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता तुम्हाला दिसत असेल डायग्राम जर तुम्ही बघितला तर लक्षात येते बघा तुम्हाला काय, तर काय म्हटलेलं आहे, हायपर असा शब्द वापरलेला आहे. हायपर, लय हायपर होऊ नकोस, जास्त हायपर होऊ नको असं आपण म्हणतो. म्हणजेच काय हो याचा अर्थ, तर जास्त घेऊ नकोस लोड. म्हणजेच या ठिकाणी काय आहे, तर इथं हायपरचा अर्थ असा या अर्थाने घ्यायचं आहे की याच्यामध्ये सेलमध्ये जास्त असणार. कोण जास्त असणार, अर्थातच डेफिनेशनमध्ये आपण म्हटलेलं आहे वॉटर.
सो वॉटर कंटेंट इज हायर इन सेल. मग आतमध्ये जर पाणी जास्त असेल तर निश्चितच ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजेच म्हणून त्याला म्हटलेलं आहे. मग अशा ह्याच्यामध्ये तुम्ही जर काय केलेलं आहे त्या ठिकाणी सेल असेल किंवा ते असं जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनला त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, हायपरटॉनिक सोल्युशन असं म्हणण्यात आलेलं आहे. तुम्हाला काय दिले बघा पुढच्या पेजवरती डेफिनेशन इथं दिलेली आहे. काय दिली आहे बघा डेफिनेशन हायपरटॉनिक सोल्युशनची. बघा आधी पहिला आयसोटॉनिक दिले, मग हायपरटॉनिक दिले, आणि मग काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी आयसोटॉनिक आधी दिले, मग हायपो, आणि लास्ट हायपर दिलेली आहे. तर मी आधी हायपरच सांगते. त्या ठिकाणी काय तर सेल हॅज मोर वॉटर दॅन द आउटसाईड मीडियम, म्हणजे सेलमध्ये पाणी जास्त असणार बाहेरच्या पेक्षा, आणि त्यामुळं पाणी आतून बाहेर येते, म्हणून त्याला म्हटलेलं आहे आपण हायपर. आता दुसरं हायपो घेऊया आपण आधी. हायपरचा विरुद्ध शब्द हायपो म्हणजे कमी असणार. कुठे कमी असणार हो त्या ठिकाणी तर सेलमध्ये कमी असणार आहे. त्यामुळे होणार आहे काय तर मनुक्याचं उदाहरण मगाशी घेतलं. मनुके वाळलेले आहेत म्हणजे मनुक्यांच्या आतमध्ये पाणी कमी आहे, पण ज्याला वाटीमध्ये आपण भिजत घालणार आहे त्यावेळेला पाणी बाहेरून आत येते. बघा डेफिनेशन, द सेल हॅज लेस वॉटर दॅन आउटसाईड मीडियम. वाटीमध्ये पाणी जास्त आहे पण मनुक्यात कमी आहे, त्यामुळं वाटीतून पाणी काय झालेलं आहे त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी मनुक्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे सो वॉटर एंटर्स इन द सेल, आणि ह्याला त्या सोल्युशनला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी हायपरटॉनिक सोल्युशन. याचा वेगळा अर्थ पण आहे, तर आत्ता समजण्यापुरतं मी एवढं सांगते आहे, कारण तुम्हाला पुस्तकातसुद्धा एक्झाम्पलच हेच दिलेलं आहे. काय सो इफ रेझिन्स आर केप्ट इन वॉटर आफ्टर सम टाइम दे स्वेल अँड बिकम टर्जिड. काय होतात त्या ठिकाणी फुगतात, आणि ते काय होतात थोडेसे जाड असे कठीणसर बनतात. आणि मग ही बाहेरून पाणी आत येण्याची जी प्रोसेस आहे हा प्रकार काय आहे ऑस्मॉसिस आहे. बाहेरून आत येते म्हणून त्याला काय शब्द वापरला जातो एंडो ऑस्मॉसिस. आलं लक्षात. याला काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी एंडो ऑस्मॉसिस असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे. आता राहिला पहिला प्रकार तिथं तुम्हाला पुस्तकात दिला आहे तो म्हणजे कुठला आयसोटॉनिक सोल्युशन. आता तुम्हाला लक्षात आलं असेल हायपर म्हणजे सेलमध्ये जास्त, हायपो म्हणजे सेलमध्ये कमी. मग आयसो म्हणजे काय असेल तर दोन्ही समान असणार आहे. आत आणि बाहेर दोन्हीसुद्धा काय असणार आहे समान असणार आहे. डेफिनेशन बघा काय दिले, मीडियम आउटसाइड अँड इनसाइड द सेल हॅज सेम प्रपोर्शन ऑफ वॉटर. सेलच्या आउटसाईड आणि इनसाईडला वॉटरचं प्रपोर्शन काय असणार आहे सेमच असणार आहे, इक्वल असणार आहे. त्यामुळं तुम्हाला बरोबर आहे 3 चा अर्थ काय काही कमी नाही काही जास्त नाही, म्हणजेच पाणी आत येणार नाही बाहेर जाणार नाही. सो वॉटर डझंट गो इन ऑर आउट, आतही जाणार नाही आणि बाहेरही जाणार नाही. याला म्हणतो आपण आयसोटॉनिक सोल्युशन. हायपरटॉनिक सोल्युशन जर घेतलं तर याच्यामध्ये एक एक्झाम्पल पुस्तकामध्ये दिले आपल्याला. काय दिलं तर फ्रूट पीसेस आर केप्ट इन थिक सॅच्युरेटेड शुगर सोल्युशन. अगदी दाट जर शुगर सोल्युशनमध्ये तुम्ही जर ठेवलात तर त्यावेळेला काय होईल हो त्या ठिकाणी तर वॉटर फ्रॉम फ्रूट पीसेस एंटर द शुगर सोल्युशन. ओके, वॉटर फ्रॉम फ्रूट पीसेस म्हणजे त्याच्यातलं त्या ठिकाणी पाणी काय होणार त्याच्यामध्ये होणार आहे कशामध्ये शुगर सोल्युशनमध्ये, घट्ट साखरेचं सोल्युशन आहे त्याच्यामध्ये मिसळणार आणि ते शुगर सोल्युशन आहे ते डायल्यूट होणार आहे थोडंसं. आणि यामुळं काय होणार आहे तर त्या फ्रूटमधलं पाणी कमी झाल्यामुळं ते आकसल्यासारखं होते, ज्याला आपण काय म्हणतो श्रिंक म्हणतो. सो द फ्रूट पीसेस श्रिंक आफ्टर अ व्हाईल असं त्या ठिकाणी तुम्हाला पुस्तकात सांगलेलं आहे. बरोबर आहे. इफ प्लांट सेल ऑर ॲनिमल सेल इज केप्ट इन हायपोटॉनिक सोल्युशन वॉटर कम्स आउट ऑफ द सेल. आणि मग ही जी प्रोसेस होते ज्यात काय म्हटलेलं आहे पाणी आतून बाहेर येतं, मग अशी बाहेरून आत जाते. आत जाण्याच्या क्रियेला म्हटलं होतं एंडो ऑस्मॉसिस. आता इथं आतून बाहेर येतंय ऑस्मॉसिसचा दुसरा प्रकार ज्याला काय म्हटलेलं आहे एक्झो ऑस्मॉसिस असं म्हटलेलं आहे. आणि हे बाहेर आल्यामुळं आतमध्ये सेलमध्ये जो सायटोप्लाझम असतो तो काय होतो आकसला जातो, कॉन्ट्रॅक्ट होतो. लक्षात. याच प्रोसेसला प्लाझ्मोलायसिस असं म्हटलं जातं. दिस प्रोसेस इज कॉल्ड प्लाझ्मोलायसिस. ओके, आय होप तुम्हाला इथंपर्यंतचा भाग समजला असेल तर नक्की कमेंटमध्ये मला रिप्लाय द्यायला विसरू नका. ओके, थँक्यू.